चल उठ, जेवणाच्या वेळेस झोपतोस कसला? दीदी मला भूक लागली आहे, पण तो जे आणतो ना ते मला नाही खायचं आहे. नको ना. घे, पटापट नाटक करू नकोस. रोज रोजच खाऊन कंटाळा आलाय मला. किती घाण लागते. शी. त्या रॉबर्टला ऐकायला गेलं तर आठवतं ना गेल्या वेळी त्यांनी काय केलेलं तुला? नाही खावत आहे. मला माहितीये तू खाऊ शकशील. You're a strong boy. खा. जास्त विचार नाही करायचा, पटकन तोंडात टाकायचं आणि गिळायचं. अरे जेवणाच्या आधी सगळं संपवतोस कसला? आपल्याला पाण्याचे फक्त 2च घोट मिळतात, माहितीये ना? माझं जेवण संपलं. रोजच्या प्रमाणे मी जिंकली आहे. घे माझं पाणी. गुड बॉय. चला झोपायची वेळ झाली. दीदी ती गोष्ट सांग ना. अरे किती वेळा ऐकायची असते तुला तीच गोष्ट? नाही, सांग ना प्लीज. बरं बाबा सांगते. एका छोट्याशा गावात
मोठासा माणूस राहत होता. त्याला मोठी दाढी होती, लांब मिशा होत्या, त्याचे केस सदा विस्कटलेले, जणू कबुतराचा घरटच. विचित्र दिसायचा अगदी. गावापासून लांब जंगलात झाडाच्या कुशीत त्याचं एक कौलारू घर होतं. मांजर, कुत्री, चिमणी, कावळे, कबुतरे असा सगळा गोतावळा बरोबर घेऊन तो त्याच्या घरात एकटा निर्धास्त राहायचा. सगळे गावकरी त्याला म्हाताराच म्हणायचे. गावातल्या डोंगरात त्याने भरपूर झाडे लावून जगवल्याने सगळे गावकरी त्याचा खूप आदर करायचे. गावातलं कुठलंच झाड तो कुणालाच तोडू देत नसायचा. आपल्या घराच्या अंगणात सुद्धा त्याने निरनिराळ्या फुलांची एक सुंदर बाग ठेवली होती. त्यातलं पारिजातकाचं झाड त्याला खूप आवडायचं. हो, तो तासनतास त्या झाडाशी एकटाच बोलत बसायचा. म्हाताऱ्याने डोंगर रानात लावलेल्या झाडांपासून लोकांना आयती फळं मिळू लागली होती. ती विकून ते बऱ्यापैकी उत्पन्न घेऊ लागले होते. सगळं अगदी व्यवस्थित चालू होतं. आणि एक दिवस त्या गावात झाड खाणारा राक्षस येतो. त्याला गावातली सर्व झाडं खायची असतात. तो गावात येतो, पण सगळे गावकरी त्याचा एकजुटीने सामना करतात आणि त्याला पळवून लावतात. काही दिवस वाट बघून तो राक्षस पुन्हा त्या गावात येतो, पण ह्यावेळी येताना तो सोन्याचा घडा घेऊन येतो आणि सगळ्या गावकऱ्यांना वाटतो. लोकांची ते सोनं घेण्यासाठी झुंबड उडते. ते एकमेकांना मारू लागतात व हाताला येईल तेवढं सोनं घेऊन शहरात पळून जातात. इकडे म्हातारा एकटा त्या राक्षसाशी लढतो. तो खूप प्रयत्न करतो झाडांना वाचवण्याचा, पण त्याच्या मदतीला कुणीच थांबून येत नाही. या सर्व प्रकारात राक्षस त्या म्हाताऱ्याला सुद्धा मारून टाकतो आणि गावातील सर्व झाडं खाऊन टाकतो. मग तो राक्षस प्रत्येक गावात जाऊन तिथली सगळी झाडं खाऊन टाकतो. सगळी माणसे फक्त त्याच्याकडे पाहत बसतात, कारण त्यांचे डोळे सोन्याने उजळून निघाले